नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे मित्रांनो. आज आपण बघितलं तर 100 लोकांच्या मागे 95 लोक ही फेलियर आहेत आणि 5% लोक ही त्यांच्या जीवनामध्ये सक्सेस झालेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो असं का होतं की 5% लोक त्यांच्या जीवनामध्ये सक्सेस का किंवा 95% लोक सक्सेस का नाहीत? तर मित्रांनो प्रत्येकाला हा दिवस हा सारखाच आहे. प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला 2 हात 2 डोळे 2 कान, प्रत्येकाला 24 तास, प्रत्येकाला 24 तासच दिले मित्रांनो. तरी पण ती लोक सक्सेस का? तर याच्या मागची मित्रांनो काही कारणे आहेत. तर ती कारणे आपण जाणून घेणार आहे. तर 5% लोकांनी ह्या जे काही कारणे आहेत, ती 9 कारणे आहेत मित्रांनो. जी 9 गोष्टी ह्या 5% लोकांनी त्यांच्या जीवनातून काढून टाकल्या आहेत मित्रांनो. तर त्या 9 गोष्टी कोणत्या आहेत ते आपण हे आपल्या जीवनातून त्या 9 गोष्टी जर काढून टाकल्या तर नक्कीच आपण त्या 5% लोकांच्या मध्ये आपण सुद्धा गिनलं जाणार आहे किंवा 5% लोकांच्या मध्ये आपण सुद्धा जाणार आहे मित्रांनो. तर चला तर मग जाणून घेऊया. त्यातलं पहिलं कारण आहे आपण फेलर व्हायचं किंवा आपल्याला सक्सेस न मिळण्याचं पहिलं कारण मध्ये न बोलणं. म्हणजे काय? एखादी व्यक्ती जर तुम्हाला तुमच्यासोबत जर बोलत असेल, त्याच्या भावना व्यक्त करत असेल, तर आपण त्याच्याकडे इग्नोर न करता मित्रांनो त्या व्यक्ती जो ज्या तळमळीने एखादी गोष्ट आपल्याला सांगत असतो ती गोष्ट त्याच्यासाठी महत्त्वाची असते मित्रांनो. तर त्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. त्या गोष्टी जो काय व्यक्ती सांगत आहे त्याच्या भावना आपण जाणून घेतल्या पाहिजे मित्रांनो. बरेच वेळा असं होतं की तो व्यक्ती काय ना आपल्याला सांगत असतो तर आपण त्या गोष्टीला टाळाटाळ करत असतो किंवा त्या गोष्टीला आपण लक्ष देत नाही. तर असं होतं मित्रांनो. त्या व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर तो व्यक्ती आपल्यापासून तो दूर जातो. त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याविषयी कटुता निर्माण होते मित्रांनो. कारण तो ज्या तळमळीनं एखादी गोष्ट आपल्याला सांगत असतो तर त्याच्याकडे जर लक्ष नाही दिलं तर तो व्यक्ती आपल्यापासून दुरावतो मित्रांनो. हे झालं पहिलं कारण. तर मित्रांनो दुसरं कारण असं आहे की मित्रांनो बरेच वेळेला आपण नकारात्मक जास्त करून बोलत असतो मित्रांनो. आपल्याबद्दलच आपण नकारात्मक बोलत असतो. तर ही गोष्ट आपल्या जीवनातून काढून टाकली पाहिजे. तर कसं? तर मित्रांनो बरेच वेळेला एखादी गोष्ट तुमच्यासमोर जर आली, कोणतेही काम असो किंवा कोणतीही गोष्ट असो, तर आपण पहिला हे मला जमणार नाही ह्या एका गोष्टीवरती आपण ठाम असतो मित्रांनो. तर जीवनातून ही दुसरी गोष्ट आपल्याला काढून टाकली पाहिजे. तर आपल्याला मित्रांनो सक्सेस मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तिसरी गोष्ट कोणती? तर आपण एखादी गोष्ट किंवा आपण एखाद्या आपल्याला जर सक्सेस नाही भेटलं तर आपण एखादी गोष्ट दुसऱ्यावरती लादतो की ह्याच्यामुळे झालं किंवा ह्या व्यक्तीने मला असं बोललं म्हणून झालं किंवा असं बरेच काहीतरी कारणं जे असतं आपण ज्याच्यामध्ये फेलियर असतो किंवा फेल झालेला असतो तर ती बरीच गोष्ट आपण दुसऱ्यावरती लादतो असतो की ह्या व्यक्तीमुळं माझं नुकसान झालं. तर मित्रांनो ही गोष्ट कटाक्षाने पाळली पाहिजे की आपल्या जीवनामधील अनसक्सेस हे दुसऱ्यावरती न लादता आपणच आपल्या जीवनाचं शिल्पकार आहे मित्रांनो. दुसऱ्यावर दोष न लादता तर जे काय आपण फेल झाला असेल कुठल्या गोष्टीत किंवा आपल्या एखादी गोष्ट नाही जमली तर त्याचं कारण फक्त आपण स्वतःच असतो. तर आपल्या फेलरचं किंवा आपल्यावर आलेलं संकट असू दे किंवा कुठल्याही अडचणी असू द्यात तर दुसऱ्यावर न लागता त्या गोष्टीला आपणच कारणीभूत असतो मित्रांनो. चौथी गोष्ट कोणती? तर मित्रांनो आपण वाटचाल तर चालू केलं असतं पण निश्चित लक्ष नसतं आपलं. म्हणजे गोलसेट नसतं की आपण कोणत्या दिशेने जायचं किंवा आपल्याला पुढे जाऊन काही बनायचं आहे किंवा आपण जीवनामध्ये सक्सेस कोणत्या मार्गाने होणार आहे त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. हे आपल्याला निश्चित लक्ष नसल्यामुळे मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागतं मित्रांनो. तर आपल्या जीवनामध्ये चौथी गोष्ट कोणती असेल तर ते आपलं लक्ष निश्चित केलं पाहिजे. बरेच लोक असं करतात की ते कोणतेही गोलसेट नसताना उगाच वाटचाल करत असतात मित्रांनो. आपल्याला जायचं आहे कुठं हेच माहीत नाही तर त्या गोष्टीमध्ये प्रयत्न करून आणि काय करून काही उपयोग नाही मित्रांनो. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला स्वतःचं गोलसेट पाहिजे आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपण बघितलं 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये या निश्चित करून पाहिजेत. बऱ्याच फेलियर जे आहेत तर ह्या गोष्टी त्या जीवनामध्ये आणत नाहीत मित्रांनो. तर मित्रांनो 5वी गोष्ट आपण बघणार आहे की मित्रांनो बरेच वेळा असं होतं की आजचं काम हे आपण आज करत नाही. तर आजचं काम जे आहे ते आपण आजच केलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की चला उद्या केल्यानंतर काय होतं त्याला उद्या पण आपणच करायचं, आज पण आपणच करायचं. पण पुढे जाऊन असं होतं की आजचं काम आणि उद्याचं काम असं लोड आणि डिप्रेशनमध्ये आपण जातो मित्रांनो. त्यामुळे कोणतेही आपल्या हातून काम होत नाही. तर त्यामुळे किती छोटं काम असू दे किंवा मोठं काम असू दे आजचं काम हे आपल्याला आजच केलं पाहिजे. तरच आपण आपल्या जीवनामध्ये सक्सेस मिळू शकतं मित्रांनो. तर 6वी गोष्ट अशा मित्रांनो बरेच वेळा असं होतं की आपल्या जीवनामध्ये जर आपण थोडंफार सक्सेस झालं असेल तर बरेच वेळा असं होतं की आपण बरेच लोकांना इग्नोर करतो. कारण का थोडं सक्सेस अर्ध्या हाडकुंडा आपण पिवळं झालं असतो मित्रांनो. त्यामुळे बऱ्याच लोकांना आपण इज्जत देत नाही. भले आपल्या घरातील नोकर असू दे, ड्रायव्हर असू दे, कोणीही असू दे, आपल्या जीवनामध्ये आपल्या रोजच्या दैनंदिनमध्ये जी व्यक्ती आपल्या संपर्कात येते त्या प्रत्येक व्यक्तीला आपण मित्रांनो इज्जत दिली पाहिजे, त्याला मान दिला पाहिजे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. तुमच्या सक्सेसचं कारण एक खूप मोठं ही गोष्ट आहे मित्रांनो की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला हे एक मान दिला पाहिजे मित्रांनो. ती भली व्यक्ती छोटी असो मोठी असो मित्रांनो तर त्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये मान देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. 7वी गोष्ट अशी आहे की जिम्मेदार
आपण ज्यावेळेला आपलं घरची जिम्मेदारी किंवा घरची जबाबदारी ज्यावेळेला उचलतो की घरातील जबाबदारीचं सर्व काही माझ्यावरती आहे किंवा घर खर्च किंवा सगळं घर ही माझ्यावरती एक जबाबदारीने तुम्ही ज्यावेळेला उचलता त्यावेळेला तुम्ही नक्कीच तुमच्या लक्ष्यापासून तुम्ही कधीही भरकटणार नाही मित्रांनो. कारण का तर एक जबाबदारी तुमच्यावरती असते, हे तुमच्या मनामध्ये एक रुजलेलं असतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या गोलसेटपासून कधी तुम्ही भरकटणार नाही. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही ध्येय निश्चित करत असता त्यावेळेला एक जबाबदारी घेणे ही तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुमच्या सक्सेसच्या मागं जबाबदारी हे एक कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर जबाबदारी नसेल तर तुम्ही कधीही तुमच्या गोलसेटपर्यंत कधी तुमच्या ध्येयाबद्दल कधीही पोहोचू शकणार नाही. त्यामुळे जबाबदारी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. जी 8वी गोष्ट आहे ती मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेला विनाकारण काय कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये आपला वेळ घालवत असतो की जसं की एखाद्या वाईट गोष्टी, एखाद्याला नावं ठेवणं किंवा हा व्यक्ती असाच आहे, हा व्यक्ती तसाच आहे, तो व्यक्तीनं किती प्रगती केला, की हे जे वाईट जे बोलतो आपण एखाद्या व्यक्तीला तर ते मित्रांनो टाळलं पाहिजे. का विनाकारण त्यात वेळ घालण्यात काही अर्थ नाही, त्या गोष्टीतून काही फायदा नाही मित्रांनो. त्यामुळं विनाकारण एखाद्या व्यक्तीला नावं ठेवणं हे बंद केलं पाहिजे. तर मित्रांनो तोच वेळ किंवा तीच जे काय तुम्ही बोलण्याची जी ताकद घालवता किंवा वेळ वाया घालवताना तेच तुमच्या जर सक्सेसमध्ये तुम्ही ज्या गोलसेट केला त्या गोलसेटमध्ये जर घातला किंवा एक ह्याच्यामध्ये जर लक्ष तुम्ही केंद्रित केला तुमच्या प्रगतीवरती लक्षित तुमचे जे काय तुम्ही निश्चित गोलसेट जे निश्चित केला त्याच्यामध्ये जर तुम्ही ते लक्ष घातला या बाकीच्या काय म्हणते ते फालतू वेळामध्ये एखादा वाईट नाव ठेवणं याच्यामध्ये हे करण्यापेक्षा तर तुम्ही एक तुमच्या मार्गावरती लक्ष केंद्रित केला तर नक्कीच तुम्हाला कोणीही सक्सेसपासून रोखू शकणार नाही. तर मित्रांनो 9वी आणि शेवटची गोष्ट अशी आहे की मित्रांनो बरेच व्यक्ती नशा करतात मित्रांनो. नशेच्या अधीन जर गेला तर तुम्ही कधीही तुमच्या गोलसेटपर्यंत पोहोचू शकणार नाही मित्रांनो. कारण एकदा तुम्हाला नशा जर लागली किंवा कुठलेही जर व्यसन लागलं तर तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे तुमच्या लक्ष्यापासून किंवा तुमच्या गोलसेटपासून तुम्हाला विचलित करायला किंवा विचलित व्हायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळं नशेपासून मित्रांनो दूरच राहा. नशा ही तुमच्या कामाची नशा पाहिजे मित्रांनो, की मला हे गोलसेट मी हे गोलसेट पूर्ण करणारच, जी घराची जिम्मेदारी आहे जी घराची जबाबदारी आहे ते मी पूर्ण करणारच, ही नशा पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो हे झाले 9 टिप्स मित्रांनो की आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी काही केल्या पाहिजेत, काही केल्या न पाहिजेत मित्रांनो. तर तुम्हाला ह्या 9 गोष्टी कशा वाटल्या मित्रांनो नक्कीच कॉमेंट करा, शेअर करा मित्रांनो. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. अशाच नवनवीन मित्रांनो मोटिवेशनच्या टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.